आत्ताच एखादा वाघ इथून उजवीकडे वळाला आहे, जेणेकरून त्यानं आम्हाला बघितलं असावं. नुकतीच कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेली चंदाची ही छबी नक्की काय सांगते याविषयी जाणून घेण्यापूर्वी ऐकूयात शिलेदार आणि सुभेदारचा हा रंजक किस्सा वनपाल सुरेश चरापले यांच्याकडून. जून 2026च्या अखेरीस ज्यावेळी आम्ही माझ्याकडचे वनसेवक आम्ही उदगिरीच्या गस्तीवर गेलो, तर त्या दिवशी गस्तीला गेल्यानंतर थोड्या अंतरावर आम्हाला वाघाचे ठसे मिळाले. तर तिथं जवळच एक कॅमेरा होता. तो कॅमेरा बघितला तर ते सुभेदारचे होते. तर तो त्याच दिवशी सकाळी पहाटे 5च्या दरम्यान गेला होता. त्यानंतर परत आम्ही तसंच पुढं गस्ती करत गेलो, तर अचानक आम्हाला एकदम ताजे ठसे, जे की एक पाय मागच्या बाजूचा आणि पुढचा पाय असा थोडा क्रॉस झालेला होता. तर माझ्या लक्षात आलं की आत्ताच एखादा वाघ इथून उजवीकडे वळाला आहे, जेणेकरून त्यानं आम्हाला बघितलं असावं. तर थोडं बघितलं, आम्ही कानोसा घेतला, तर वानराचे कॉल देखील तिथं येत होते. मग आम्ही म्हणलं इथंच कुठेतरी असणार. आम्ही पुढं गेलो, थोडं आमचं एक काम होतं तिथून एक 200 मीटर अंतरावर. ते केलं आणि परत येतोय, तर तोच वाघ परत रस्ता क्रॉस करून डाव्या बाजूला गेला होता. त्यानंतर मग आम्ही तिथले जवळचे ट्रॅप कॅमेरे बघितले, तर तो शिलेदार वाघ होता. हा शिलेदार वाघ देखील या सेनापती सुभेदार या वाघांच्या टेरिटरीमध्ये फिरत असलेला दिसून येत आहे. आता तुम्हाला उत्सुकता असेल की चंदा किंवा तारा यांच्यापैकी कोणाला पिल्लं झालेत का, किंवा त्या किमान गरोदर तरी आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. स्थानांतरित केलेल्या वाघिणीला नव्या अधिवासात सोडल्यानंतर तिला त्या अधिवासात राहणाऱ्या नरांची ओळख नसते. तिच्या हालचालींच्या क्षेत्रात एक किंवा अनेक नर असतील तर ती त्यांच्याशी मिलन करू शकते. वाघिणीचे रिप्रोडक्टिव्ह सायकल, तिची हार्मोनल अवस्था आणि नव्या क्षेत्रातील नराची उपस्थिती यावर हे अवलंबून असतं. चंदा आणि ताराचं देखील असंच काहीचं आहे. आत्ता बघा, ताडोबामधून ओडिशात 2024 साली स्थानांतरित केलेल्या झीनत नावाच्या वाघिणीला 2 वर्षांनंतर पिल्लं झालेत. थोडक्यात, स्थानांतरित केलेल्या वाघिणी या नव्या क्षेत्रात स्थिर स्थावर होण्यासाठी आणि तिथल्या वाघांचा विश्वास निर्माण करून घेण्यासाठी अनेकांसोबत मिलन करू शकतात, जे फॉल्स मेटिंग असतं. बलाढ्य नराचा अंदाज आल्यानंतर आणि त्याच्या हद्दक्षेत्रात स्थिर स्थावर झाल्यानंतरच स्थानांतरित केलेल्या वाघिणी मिलनासाठी तयार होतात. चंदा आणि ताराच्या बाबत नेमकं हेच झाल्याची शक्यता आहे. कारण हेच बघा, तारा ही सुभेदार, सेनापती आणि शिलेदार अशा तिन्ही वाघांसोबत वावरलेली आहे. त्यामुळे ती यामधील बलाढ्य वाघाचा अंदाज आल्यानंतरच त्याच्यासोबत मिलन करण्याची शक्यता आहे. एकूणच बलाढ्य वाघ त्याचे हद्दक्षेत्र आणि त्या हद्दक्षेत्रात स्थिर स्थावर झाल्यानंतरच तारा आणि चंदा मिलन करून पिल्लांना जन्म देतील अशी शक्यता आहे. मात्र अजून तरी त्यांना पिल्लं न झाल्याची माहिती असून पावसाळ्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल. आता महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सलोकेशन केलेल्या वाघिणींच्या अभ्यासातही मेटिंग म्हणजेच मिलन हे कोणत्या नरासोबत झाले आणि प्रत्यक्ष पिल्लांचा पिता कोण हे केवळ निरीक्षणावरून सांगणं कठीण असतं. काही वेळा तर जनुकीय तपासणीत पिल्लांचा पिता हा त्या भागातील नर नसल्याचंही आढळून आलंय. सध्या सह्याद्रीमध्ये भरपूर पाऊस आहे, तर या पावसाच्या दिवसात देखील आम्ही एरवी जास्त कॅमेरे ट्रॅप लावत असतो. परंतु पावसाच्या दरम्यान काही ठराविक मोजक्याच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवते. तर उदगिरी असेल, निवळे असेल, गोठणे असेल, या बेटामध्ये कमीत कमी 4 ते 5 कॅमेरे आम्ही लावतो आहे. त्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही चंदाचे मॉनिटरिंग करत असतो. ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी आमच्याकडे मोठ्या संख्येने आम्ही ट्रॅप कॅमेरे बसवतो. PIPची संख्या जास्त असते, त्यामुळं रेग्युलर अपडेट हे चंदाचे मिळत असतात. परंतु सध्या ह्या पावसाच्या वातावरणामुळं PIP नाही, ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळं अपडेट थोडे कमी मिळतात. परंतु जे काय आम्ही ट्रॅप कॅमेरे महत्त्वाच्या अशा ठिकाणी लावलेत, त्याच्याद्वारे आम्ही चंदाची मॉनिटरिंग नियमितपणे करत आहोत. तसेच आता चंदाची कॉलर देखील आपण ड्रॉप केले असल्यामुळे तिचे रेग्युलर अपडेट आता आपल्याला मिळत नाहीत. जे काय असेल ते आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात
ठराविक कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनच आपण त्याचे अपडेट घेतो. उद्या जाणून घेऊया दाजीपूरच्या वाघाचा एक रंजक किस्सा. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्ड लाईफ.